मीनाताई ठाकरे यांच्या पुतळा विटंबना निषेधार्थ नाशकात तीव्र आंदोलन। शिवसैनिकांच्या वात्सल्य मूर्ती स्वर्गीय साहेब मीनाताई ठाकरे यांच्या शिवतीर्थ दादर येथे असलेल्या पुतळ्यास काही समाजकंटकांनी लाल ऑइल पेंट रंग फेकून पुतळ्याची विटंबना केली। त्याची संतप्त प्रतिक्रिया राज्यभर उमटली असून नाशिक महानगरातही त्याची प्रतिक्रिया उमटली आहे। संतप्त शिवसैनिकांनी शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय शालिमार चौक नाशिक येथे एकत्रित येत या घटनेचा निषेध नोंदवित प्रचंड असे आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे। महाराष्ट्र सरकार हाय हाय, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, कायदा व सुव्यवस्थेचे धिडवडे काढणाऱ्या सरकारचा निषेध असो। नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, अटक करा, समाजकंटकांना अटक करा, शिवसेना जिंदाबाद हा बुलंद आवाज कोणाचा, शिवसेनेचा या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता। यावेळी उपस्थित पदाधिकारी यांनी मासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून पंचाक्षर अभिषेक केलाय। आयोजित आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी, राज्य संघटक विनायक पांडे, माजी आमदार वसंत गीते, उपजिल्हा प्रमुख भैया मणियार, दिलीप मोरे, विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे, सुभाष गायधणी, समन्वयक शैलेश सूर्यवंशी, सचिव मसूद जिलानी, स्वाती पाटील, कीर्ती जवखेडकर, योगिता गायकवाड, कीर्ती निरगुडे, शोभा दोंते आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच शिवसेना पदाधिकारी सचिन बांडे, सुनील जाधव, सागर भोजे, राजेंद्र गोतीसे, ऋतुराज पांडे, रितेश साळवे, संदेश फुले, गोरख वाघ, विशाल कदम, संजय परदेशी, अशोक पारखे, संजय चिंचोरे, वीरेंद्र टिळे, सुनील निरगुडे, सुभाष शेजवळ, प्रवीण चव्हाण, आकाश उगले, वैभव डिकले, राजू राठोड, रवींद्र गामाणे, देवा वाघमारे, श्रीकांत चव्हाण, सुदर्शन चंदनानी, बबन चव्हाण, संजय गोसावी, मयूर जुन्नरे, ज्ञानेश्वर शिंदे, हर्ष राहीर, रामदास अहिरे, कल्पेश पिंगळे, अमित कंटक, अमोल आल्हाट, सचिन पिंगळे, रणजित हिंगमिरे, राकेश साळुके, मतदार बर्वे, सागर निकाळे, रोहन तांबे, अश्विन पवार, समाधान पाटील, महिला पदाधिकारी सुवर्णा काळुके, निर्मला गायकवाड, ज्योती कृमावत, संगीता महाले, सोनाली पवार यासह शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। कलर फेकण्यात आला आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातल्या शिवसैनिकांचं मातृतुल्य वात्सल्य मूर्ती आमच्या मासाहेब आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनतेच्या आणि विशेष करून शिवसैनिक सर्वांमध्ये संतापाची लाट आलेली आहे। आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा तिथं भेट दिली। सर्व शिवसैनिक, तिथले स्थानिक पदाधिकारी आणि नाशिकमध्ये कळाली। आमच्या सर्व शिवसैनिक पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना यांना प्रचंड संताप झालेला आहे आणि लगेचच आदरणीय माजी महापौर, माजी जिल्हा प्रमुख विनायक भाऊ पांडे यांनी आणि आम्ही एकमेकांशी सर्व संपर्क साधून लगेच पवित्र अभिषेक आम्ही इथं दुधाचा अभिषेक केलेला आहे। आणि याच्यावरनं दिसतं की या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा कसा बोजवारा वाजलेला आहे। 5-25,000 या नाशिकच्या जनतेने या सर्व विषयावर मोर्चा काढून सुद्धा इथं कुठे धाक उरलेला नाही या महाराष्ट्रामध्ये, याच्यावरून दिसतं। आणि सकाळी इथं गिरीशजी महाजन म्हणून जे मंत्री आहेत त्यांना मीडियाने तुम्हीच प्रश्न विचारला, आम्ही फेसबुकवर बघितलं तर कलर फेकता तर ते टिंगल करून उत्तर देता, ऑइल पेंट फेकला का दुसरा काही कलर, त्याची जी बॉडी लँग्वेज हे घृणास्पद आहे। म्हणजे तुम्ही ह्या मोठमोठ्या थोर पुरुषांचं या जनतेचं गिरीश महाजनच्या बैलाला, गिरीश महाजनच्या बैलाला नीट पत्ता कडवा आहे, आणि मी या निमित्ताने नाशिक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, आदरणीय वसंत भाऊ, विनायक भाऊ, सर्व बाळासाहेब आणि सर्व महिला आघाडी, स्वातीताई पाटील, आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो। आणि लवकरात लवकर हा जो कोणी नतभ्रष्ट नराधम आहे याला या पोलीस खात्याने शोधून काढलं पाहिजे, नाही तर अजून तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। रामसे जो टकराएगा वात्सल्य मूर्ती साहेबांच्या पुतळ्याची विटंबना जिथे झालेली आहे तिथून जो निषेध उठला आहे तो पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उठलेला आहे आणि सर्व महिला भगिनींचे हे मातृत्व आहे। मी शिंदे सरकारांना पण एक प्रश्न विचारते, तुम्ही जर हिंदू हृदय सम्राटांचं एवढं गुणगान करतात, आमच्या साहेबांचा तुम्ही वापर करताय, तर तुमचं डोळे कुठे झाकलेले? आज तुम्हाला आज मासाहेबांची विटंबना तुम्हाला दिसली नाही का? कुठे लपून बसलेले हे मिंदे सरकार, यांना लाज वाटली पाहिजे। आणि ते संकट मोचन जे नाशिकमध्ये घडी येतात ना, त्यांनी येताना पुढच्या वेळेस विचार केला पाहिजे की शिवसेनेच्या रणरागिणी आहेत, हे तुम्हाला पुढच्या वेळेस येऊन देतील की नाही। तुम्ही विचार म्हणताय कोणता कलर टाकला, तुम्हाला कळेल काळा कलर कसा असतो आणि कशा प्रकारे तो फेकला जातो। यामुळे आम्ही ही तुम्हाला चेतावणी देतोय, यापुढे वाक्य काढताना तुम्ही 10 वेळेस विचार करा। आमच्या महिला आघाडी ह्या पूर्णपणे साहेबांच्या मागे आणि आमच्या मासाहेबांच्या मागे उभ्या आहोत। विटंबना कोणीतरी केली आहे
भाजपचाच एक नेता म्हणतो कुठला कलर टाकला, ऑइल पेंट की साधा कलर, हे त्या माणसाला शोभतं का असं बोलायला तरी. म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रभर याचा तीव्र असा निषेध करतो आहे. लवकरात लवकर शासनाला आम्ही हे करतोय, जागण्यासाठी हे आंदोलन करतोय की लवकरात लवकर जे कोणी हे कृत्य घाणेरडं कृत्य केलेलं आहे तर लवकरात लवकर कठोर अशी शिक्षा मिळावी. अन्यथा आम्ही हे आंदोलन तीव्र अशा स्वरूपात पुढे छेडू. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड, नाशिक.